रोजच्या नवीन घडामोडी बघत रहा आपल्या पुष्पावंती न्यूज चॅनलवर। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा। वसंतनगर आणि शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 ठिकाणी पोलिसांची कारवाई। अवैधरित्या व विनापरवाना दारू विकताना रंगे हात पकडले। वसंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माहूर नाका येथे एका चहाच्या टपरीच्या मागे दारू विकणाऱ्याला रंगे हात पकडले, तर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुभाष वार्डातील भाजी मंडीच्या बाजूला अवैधरित्या व विनापरवाना देशी दारू विकताना पकडले आहे। सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून कारवाईमध्ये 5180 रुपयाची देशी दारू जप्त केली आहे। ही कारवाई दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी करण्यात आली। नितीन मनोहर आडे वय वर्ष 36 राहणार गायमुख नगर यांच्या विरोधात वसंतनगर पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमानुसार गुन्हे दाखल झाले आहेत, तर सुभाष वार्डात राहणारे रवींद्र जनार्दन वांजाळ वय वर्ष 35 यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमानुसार गुन्हे दाखल झाले आहेत। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार नितीन आडे हा माहूर नाका येथील एका चहाच्या टपरीच्या मागे देशी दारू अवैधरित्या व विनापरवाना विकत असल्याची माहिती मिळाली होती। त्या माहितीच्या आधारे छापा टाकून 3500 रुपयाची दारू जप्त केली। तर रवींद्र वांजाळ हा सुभाष वार्डातील भाजी मंडी जवळ अवैधरित्या व विनापरवाना दारू विकत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती। त्या माहितीच्या आधारे छापा टाकून 1680 रुपयाची दारू जप्त केली आहे। या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे। पुसद प्रतिनिधी